100 मीटरची तयारी कशी करायची हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. जे ग्रामीण भागातील मुलं पोलीस भरतीची तयारी करत असतात त्या मुलांना 100 मीटरची प्रॅक्टिस करताना भरपूर अनंत अडचणी येतात आणि 100 मीटर जर हिट वगैरे मारले तर त्यांच्या बॉडीमध्ये इंजुर्डपणा भरपूर होतो, कारण त्यांना काही इव्हेंट माहीत नसतात. पण आम्ही जे आज तुमच्यासमोर व्हिडिओ आणत आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही इव्हेंट आहेत ते जर तुम्ही रेग्युलर आठवड्यातून 2-2 दिवस जरी केलात तर तुमच्या 100 मीटरमध्ये एक चांगला इम्प्रूव्ह होऊ शकतो. तुमच्याजवळ असलेल्या जे काही साहित्य आहेत, संसाधनं आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही हा करू शकतात. जसे की रबर बँड मारून तुम्ही हायनी मारू शकतात. नंतर आठवड्यातून तुम्ही हिल ट्रेनिंग घेऊ शकतात किंवा तुम्ही बॉक्स ट्रेनिंग घरच्या घरी करू शकतात पायरीवर वगैरे. आणि जे काही टायर आहे टायरनं पण तुम्ही एक शॉर्ट रनच्या 30-30, 40-40 मीटरच्या हिट मारून तुम्ही 100 मीटरमध्ये इम्प्रूव्ह करू शकतात. ह्या इव्हेंटचा रेग्युलर जर सराव केलात तर तुमचा 100% फायदा होतो आणि कमी काळात तुमची 100 वाढू शकते. तर सगळ्यात जास्त तोटा बघा 100 मुलांना मार खातात, कारण 100चं स्टार्ट टू एंड असा रनअप पाहिजे, तिथे वेळच नाही, वेळ म्हणजे बिलकुलच नाही. त्यामुळे त्या मुलांची तेज आणि स्पीड तेवढीच पाहिजे. मुलं 1600 मारून कसंही कवर करू शकतात लाँग रन वगैरे मारून 5:30पर्यंत, पण 100 मीटर 12ची किंवा 15ची मारायची तर त्या मुलांना अनंत अडचणी येतात. त्यामुळं एकदम सावकाश बॉडी गरम करून आम्ही दाखवलेले इव्हेंट जर तुम्ही रेग्युलर केलात तर एक 80-90% तुमच्या रनिंगमध्ये फायदा होतो. तर हे जे आता व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे सर्व इव्हेंट तुम्ही गावाकडे करू शकतात किंवा आजूबाजूला जिथं ग्राउंड आहे तिथं 2-3 जण पार्टनरमध्ये करू शकतात. आणि राहिला एक दुसरा प्रश्न की 100 मीटर कशी चेक करायची. दर आठवड्याला 15 दिवसाला तुम्ही 1 दिवस आधी रेस्ट घेऊन तुम्ही तुमचं 100 मीटर वाढले की नाही, काही इम्प्रूव्ह झाले की नाही, तुम्ही पूर्ण 100 मीटरचं अंतर मोजून स्टॉपवॉच लावून तुम्ही तुमचं वेळ चेक करू शकतात. आणि त्याच्यात नंतरच्या पुढील आठवड्यामध्ये किंवा पुढच्या प्लॅनमध्ये तुम्ही आणखीन काही बदल करू शकतात. ह्या व्हिडिओमध्ये जेवढे दिसतात एवढे इव्हेंट करा. ह्याच्यामध्ये काही आणखीन इम्प्रूव्ह करायचे आहेत, काही आणखीन जे काही स्पीडच्या वर्कआउट आम्ही नंतरच्या व्हिडिओत